तर आता इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स या धड्यातील आपण चॅप्टरमधील दुसरा पॉईंट पाहूयात, जो की आहे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय, तर पूर्णांक संख्या. इंटिजर्सला मराठीतून म्हणतात पूर्णांक संख्या, असे इंटिजर्सला मराठीतून म्हणतात. तर आता अंडरस्टँड आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलेले आहे आपल्याला, एक स्टुडंट म्हणत आहे इथे मुलगा, आय रीड इन अ न्यूजपेपर दॅट द टेम्परेचर इन द Siachen area fell to -40 degrees Celsius due to snowfall in 0 degrees Celsius. is 0 degree Celsius. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलेले आहे ह्या स्टुडंटने, ह्या मुलाने, तर ते काय म्हणत आहे की एक सियाचीन नावाचा एक एरिया आहे, भाग आहे. त्या सियाचीन भागात, त्या एरियामध्ये बर्फवृष्टी म्हणजे बर्फ पडणार आहे, स्नोफॉल होणार आहे. असा तापमान त्या भागातील जे तापमान आहे ते -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तिथे स्नोफॉल होणार आहे असे आपले ते सांगितले आहे. आणि काय सांगितलेले आहे की ते शून्यापेक्षा कमी आहे, ते सेल्सिअस शून्यापेक्षा कमी आहे. सॉरी, ते तापमान 0 सेल्सिअसपेक्षा 0 डिग्रीपेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरी मुलगी म्हणताना दिसत आहे, काय तर, yesterday when we went to uncle's place, uncle's car parking was 2 floors below the ground floor. To go there we had to press the button written -2 in the elevator. What do -40 and -2 mean in the above explains? Let's try to understand. म्हणजे आपले ते या मुलीने काय सांगितलेले आहेत तर पहा. ती म्हणत आहे की काल मी मामा किंवा काकाच्या घरी गेले होते, तिथे तेव्हा तिचे अंकल होते. त्या अंकलची गाडी पार्किंगला तळमजल्याच्या खाली 2 मजले होते. म्हणजे काय म्हणत आहे ती की जे फ्लोअर असतं, ग्राउंड फ्लोअर, त्याच्या खाली होती, त्याच्या 2 खाली होती, म्हणजे 2 मजले अजून खाली होती असं आपल्याला सांगितलेले आहे. आणि तिथे जाण्यासाठी लिफ्ट किंवा एलिव्हेटर म्हणू शकतो आपण त्याला, तिथे -2 लिहिले होते. तर हे -2 आणि -40 हे काय आहे हे उदाहरणात दिलेले. तर आता आपण ते समजून घेऊयात असे आपल्याला इथे सांगितलेले आहे. तर चला समजून घेऊयात. 4 - 2 किती होतात, 2, आणि 2 - 4 किती होतात, -2. आता हेच आपल्याला शिकायचे आहे की -2 कशामुळे होते ते. तर पहा, आता आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे काय तर, we know that while subtracting a number from a given number on the number line, a given number moves to the left of it by the number to be subtracted. 4 - 2 = 2 is a whole number. म्हणजे आपले इथे काय सांगितले आहे की आपण जेव्हा वजाबाकी करतो, वजाबाकी करताना ही संख्या रेषा असते बा, नंबर लाईन असते, ते दिलेली आहे. त्या संख्येतून जी संख्या वजा करायची आहे तेवढी स्थाने त्या संख्येपासून डावीकडे जातात, हे तुम्हाला माहीत आहे असे आपले इथे सांगितलेले आहे. तर नेमके काय, तर पहा, आपल्याला हे माहीत आहे की नंबर लाईन असते अशा प्रकारची. इथे 0 असतो, इकडे -1 -2 -3 असे कंटिन्युअसली असतात, आणि इकडे 1 2 3 4 असे कंटिन्युअसली असतात, इन्फिनाईट असतात दोन्ही बाजूला. तर आता आपल्याला काय सांगितलेले आहे की वजाबाकी करताना नंबर लाईनवर आधी तो पॉईंट घ्यायचा असतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जेवढे मायनस करायचे तेवढे डावी लेफ्ट साईडला जायचे असते. तर किती मायनस करायचे, 2. तर 2 लेफ्ट साईडला गेलं बा, 1 and 2, आन्सर इज 2. तर आन्सर आलं 2, आणि हा होल नंबर आहे असे आपल्याला सांगितलेलं आहे की ही पूर्ण संख्या आहे. तर त्याच्यानंतर पहा, द नंबर्स 1 2 3 4 continuously at equal distance to the right of the number 0 on the number line. This distance remain constant.
numbers return the left of 0, -1, -2, -3 and continuously are negative numbers. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे की संख्या रेषेवर जी संख्या रेषा आपल्या इथे दाखवलेली आहे त्या संख्या रेषेच्या उजव्या बाजूला समानच अंतरावर म्हणजे कॉन्स्टंट रिमेन्स कॉन्स्टंट डिस्टन्सलाच आपल्याला त्याच्यासारखेच पण त्याला मायनसचं साईन असलेले दिसत आहेत नंबर्स इक्वल डिस्टन्सला. म्हणजे पहा इथे 1 आहे आणि इथेच इक्वल डिस्टन्सला 1 आहे, इथे -1 आहे, इथे -2 आहे आणि इथे 2 आहे, अशा प्रकारचं. तर आता आपल्याला काय सांगितले होते की आता जे उजव्या बाजूला असतात ते 1 2 3 4 असतात आणि त्यांच्याच इक्वल डिस्टन्सला -1 -2 -3 असतात आणि त्या सर्वांना निगेटिव्ह नंबर्स असे म्हणतात. त्याच्यानंतर पहा देअर इज नो नीड टू रायटन अ प्लस साईन व्हेन रिटर्न पॉझिटिव्ह नंबर्स. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स लिहिण्यासाठी प्लसचं साईन देण्याची गरज नसते. बट देअर इज अ नीड टू राईट मायनस साईन टू निगेटिव्ह नंबर्स. पण मायनस साईन द्यावं लागतं आणि गरज आहे निगेटिव्ह नंबरला मायनसचे साईन देण्याची. दिले नाही तर ते पॉझिटिव्ह नंबर होतात, निगेटिव्ह होत नाहीत. म्हणून प्लसचं साईन नाही दिले तरी जमते पॉझिटिव्ह नंबर्सला, पण मायनसचं साईन निगेटिव्ह नंबर्सला द्यावं लागते आणि ती गरजेचे आहे असे आपल्याला सांगितले टू नीड लिहिण्यासाठी. तर त्याच्यानंतर आपल्याला हे गणितात दाखवलेलं आहे. आता पहा प्लस ते 2 कुठे आहेत, इथे. आता कुठे जायचे असते, लेफ्ट साईडला जायचे असते, बरोबर ना. तर आता लेफ्ट साईडला जायचे असते, किती आहे ना लेफ्ट साईडला जायचे 4. तर 1 2 3 and 4 आन्सर विल बी -2. तर इथे आहे ना -2. तर अशा प्रकारे याचे मायनस उत्तर आले हे आपल्याला समजले. तर आता पहा द सेट ऑफ नंबर्स फॉर्म बाय 0 all positive numbers and all negative numbers is called a set of integers. म्हणजे आता इंटेजर्स म्हणजे काय आपल्याला ते सांगितलेले आहे की 0 म्हणजे 0 आहे, प्रत्येकाच्या 0 आहे. आता तर 0 सोबत पॉझिटिव्ह नंबर जे 1 2 3 4 5 6 7 8 कंटिन्युअसली ते आणि नेगेटिव्ह नंबर -1 -2 -3 अँड ऑल ऑफ त्याच्यासारखे सर्व. आता ह्या सगळ्यांचा सेट मिळून जो सेट तयार होतो त्याला इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर त्याच्यानंतर पहा निगेटिव्ह नंबर्स टू द लेफ्ट ऑफ 0. हे लक्षात ठेवायचे आपल्याला की नंबर लाईनवर निगेटिव्ह नंबर्स दाखवत असताना ते नेहमी 0च्या लेफ्ट साईडला दाखवायचे आणि पॉझिटिव्ह नंबर्स राईट साईडला दाखवायचे 0च्या. इथे आपल्याला काय दिले आहे पहा -3 इज less than -2, -2 is less than -1 and -1 is less than 0. आता इथे उलटी असते, जसे पॉझिटिव्हला 1 is less than 2, 2 is less than 3, 3 म्हणजे पहिला जो असतो तो सर्वात छोटा असतो. पण नेगेटिव्ह नंबरमध्ये हे पॉझिटिव्हचे झाले, पण नेगेटिव्ह नंबरमध्ये जो सर्वात म्हणजे -1 हा सर्वात मोठा आहे आणि पॉझिटिव्हमध्ये 1 हा सर्वात लहान आहे. आणि -1 पेक्षाही मोठं जर म्हटलात तर 0 आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. 0ला व्हॅल्यू नसते पण तो -1 पेक्षा मोठा आहे, कारण की -1 पण आपण वापरत नाहीत पण इथे लिहिताना तसे लिहितात. तर त्याच्यानंतर हे लक्षात ठेवायचे आपल्याला, ते आपण लक्षात ठेवून पुढे चालूया. ह्याच्यानंतर ऑन द नंबर लाईन अ नंबर इन द राईट इज ऑलवेज ग्रेटर दॅन अ नंबर इन द लेफ्ट. म्हणजे आपलं काय सांगितलेलं आहे, जे राईट साईडला असतात 0च्या राईट साईडला जे नंबर लाईनवर नंबर्स असतात ते ऑलवेज म्हणजे प्रत्येक वेळेस ते ग्रेटर दॅन असतात, मोठे असतात. लेफ्ट साईडच्या निगेटिव्ह नंबर्सपेक्षा पॉझिटिव्ह नंबर्स ग्रेटर असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता याच्यानंतर बघा कंपॅरिझन ऑफ इंटिजर्स. म्हणजे त्याच्यानंतर आपलं काय पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्याला काय म्हणणार आपण पूर्णांक, ह्याला मराठीतून या पॉईंटला म्हणायचं आहे आपल्याला पूर्णांक संख्येचा लहान
मोठेपणा असं याला मराठीतून ह्या पॉईंटला म्हणतात. पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा. आता आपल्याला पाहायचं आहे कंपॅरिझन ऑफ इंटिजर्स. आता तुलना करायची आपल्याला. तिथे काय दिले आहे, जनरल कंडिशन वॉटर लेवल 0, मान्सून सीझन वॉटर लेवल +2 अँड समर सीझन वॉटर लेवल -3. म्हणजे आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की जनरल, इथे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, दिसणार नाही तिथे पण दिलेले आहे, इथे दिसत नाही आहेत, दिसत आहेत पहा, इथे पण लिहिलेले आहेत. इथे पहा -5, -4, -3, -1 सॉरी -2, -1, 0, 1 2 3 4 5 असे दिलेले आहेत. आणि जी जनरल कंडिशन म्हणजे काय म्हणणार, सर्वसामान्य स्थिती म्हणजे सध्याची किंवा म्हणजे सामान्य स्थिती, जनरल कंडिशन त्याचे तेव्हा टँकमधील वॉटर लेवल किती असते, 0 असे आपल्याला सांगितले, कॉन्स्टंट. त्याच्यानंतर मान्सून सीझन, आता पावसाळ्यामध्ये जी स्थिती असते वॉटर लेवलची तर इथे आपल्याला दाखवली +2 म्हणजेच 2 म्हणतो आपण. आणि समर सीझनला कमी असते कारण की उन्हाळा असतो ना, त्यामुळे समर सीझनला वॉटर लेवल आपल्या -3 दाखवलेली आहे. ते कशासाठी, तर आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे, तुलना करायची आहे, लहान मोठेपणा ओळखायचा आहे त्यामुळे. तर आपल्याला इथे नंतर पहा काय दिलेले आहे, द अबोव पिक्चर शोज अ वेल विथ स्टेप्स अँड जनरली 6 स्टेप ऑफ दॅट वेल आर ऑलवेज सबमर्ज्ड इन वॉटर. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले की विहीर आहे. मी आधी टँक म्हणले पण टँक नाही, मला माहीत नव्हते, पण ही जी आहे ती विहीर आहे, टँक नाही आहे, विहीर आहे ही. आता ही जी विहीर आहे ना दाखवली आपल्या चित्रात, त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत आणि त्या ज्या पायऱ्या आहेत म्हणजे ह्या विहिरीमध्ये आपल्या पायऱ्या दाखवलेल्या आहेत. आणि सर्वसाधारणपणे त्या विहिरीच्या 6 पायऱ्या नेहमी पाण्यात बुडलेल्या असतात असं आपल्या इथे सांगितले. म्हणजे हे 0 असते, 0 म्हणजे 6 पायऱ्या पाण्यात बुडलेल्या असतात, हे आपल्याला इथे सांगितलेले सर्वसामान्य स्थितीमध्ये. आणि ह्याच्यानंतर पहा, वी हॅव कन्सिडर्ड दिस लेवल ॲज 0. आणि आपल्याला त्याच लेवलला सर्वसामान्यपणाच्या त्या स्थितीला 6 ज्या पायऱ्या बुडलेल्या असतात त्या स्थितीला 0 वॉटर लेवल 0 समजायचे आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग द मान्सून म्हणजे मान्सूनच्या कालावधीमध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या सीझनमध्ये ऋतूमध्ये द वॉटर लेवल रायझेस बाय 2 स्टेप. आणि वॉटर लेवल रायझेस 2 स्टेप म्हणजे 2 अजून पाण्यात बुडणार त्याच्यातल्या पायऱ्या असं आपल्याला ते सांगितलेले. म्हणजेच इथे काय झालं, दिस रायझेस द वॉटर मीन्स +2 म्हणजे आता 0 पासून 2 वाढले. आधी आपण ह्याला कन्सिडर काय केलं ते 0 समजले होते आणि मग आता 2 स्टेप वाढल्या तर इथे याच्या पुढे जाणार तर काय येणार +2. त्याच्यानंतर ड्युरिंग द समर द वॉटर लेवल डिक्रीजेस अँड द वॉटर गोज डाऊन द 3 स्टेप्स विच मीन्स -8. म्हणजे आता समरमध्ये उन्हाळा असतो, उन्हाळ्यात जरा पाण्याची लेवल कमी असते म्हणून इथे आपल्याला कमी सांगितलेले. 0 पासून ते किती स्टेप, 3 स्टेप खाली गेले. तर मग आता फक्त म्हणून 3 स्टेप खाली गेले ना, म्हणून आपल्याला -3 आता ह्याला म्हणायचे. तर आता पहा, फ्रॉम द एक्झाम्पल यू विल नोटीस दॅट. आता आपल्याला काय समजून घ्यायचे, काय लक्षात येईन आपल्या, तर आपल्या काय लक्षात येणार आहे, तर +2 इज ग्रेटर दॅन -3, 0 इज ग्रेटर दॅन -1 अँड -1 इज ग्रेटर दॅन -2 आपल्याला लक्षात येणार आहे की 2 हे मोठे असतात -3पेक्षा आपल्याला लक्षात आले आणि 0पेक्षा -1 हे लहान असतात आणि -1 पेक्षा -2 लहान असतात. आता हे आपल्या लक्षात येईल. आता ह्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला ऑपोजिट नंबर्स. ऑपोजिट नंबर्स म्हणजेच काय, विरुद्ध संख्या. आता याचं मिनिंग काय मराठीतून, तर आहे विरुद्ध संख्या. ऑपोजिट म्हणजे विरुद्ध आणि नंबर्स म्हणजे संख्या, विरुद्ध संख्या असे याचे मिनिंग आहे. हा यामध्ये आपल्याला
अंडरस्टँड करायचे, तर समजून घ्यायचे. काय समजून घ्यायचे पहा, इथे आपले एक नंबर लाईन दिली आहे, तर इथे पहा एक ससे दिलेले आहेत 2, ते उड्या मारताना दिसत आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये अंडरस्टँड काय करायचे ते पाहूया. When the rabbit jumps 4 units to the right from 0, it goes to the numbers +4, and when it jumps 4 units to the left from 0, it goes to the number -4. Both the distance from 0 are the same, but the direction in which the jumps are made are opposite to each other. Here +4 and -4 are opposite numbers. म्हणजे आपल्या इथे काय सांगितले आहेत की जेव्हा हा जो ससा आहे, रॅबिट आहे, तो सम नाही म्हणायचे, मला राईट साईड म्हणायचे होते. जेव्हा हा ससा जंप करतो, हा रॅबिट जंप करतो राईट साईडला, 0 पासून राईट साईडला, कुठे राईट साईड 0ची इकडे, तर आता 0 पासून राईट साईडला त्याने जंप केला. तर जेव्हा तो जंप करतो राईट साईडला 0 पासून फ्रॉम द 0, रॅबिट जंप 4 म्हणजे 4 युनिटनं तो जंप करतो. म्हणजे त्याच्यातले अंतर 4 एककाने उडी मारतो, समजा असं म्हणू शकतो. पण 4 युनिट्सने पुढे जातो तो राईट साईडला 0 पासून. तर तो पोहोचतो कुठे +4ला. आणि तसेच जेव्हा 0च्या डाव्या साईडला, म्हणजे डाव्या साईडला 0 पासून जेव्हा तो जंप करतो तेवढंच डिस्टन्स 4 युनिटनं, तेव्हा तो -4वर पोहोचतो. पण आता ह्यांच्यामधले डिस्टन्स तेवढेच आहे, पण ह्यांची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला इथे चेंज झालेली दिसत आहे, असं आपल्या इथे सांगितलेलं आहे. आणि ते एकमेकांच्या ऑपोजिट आहे. ही लेफ्ट डायरेक्शन राईट डायरेक्शनच्या ऑपोजिट आहे, राईट डायरेक्शन लेफ्ट डायरेक्शनच्या ऑपोजिट आहे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर तेवढ्याच डिस्टन्सनं फक्त ऑपोजिट डायरेक्शनला जे नंबर्स असतात त्या नंबर्सला ऑपोजिट नंबर्स असे म्हणतात. तर +4 अँड -4 आर ऑपोजिट नंबर्स असे आपल्या इथे सांगितलेले आहे. तर ह्याच्यानंतर पहा दुसऱ्या पेजवर इथे सुद्धा आपल्याला एक नंबर लाईनच दिलेली आहे. त्यामध्ये काय सांगितले आहे पहा, अंडरस्टँडमध्येच आहे. 2 rabbits on a number line jump 3 units. The rabbit standing on -3 jump to the right and the rabbit standing on +3 jumped to the left. Where will they reach? म्हणजे आपल्याला ते काय विचारलेले आहे, काय सांगितलेले आहे, तर संख्या रेषेवर जे 2 ससे आहेत, 2 रॅबिट्स आहेत, ते 3 एककाने उड्या मारल्या. एकानं -3 पासून 3 एककाने उडी मारली आणि दुसऱ्या रॅबिटने +3 पासून म्हणजे 3 पासून 3 युनिटने जंप मारली, उभी जंप मारली असं आपले ते सांगितलेले आहेत. उभ्या असलेल्या सशाने जंप मारली 3 युनिटने. म्हणजे जो ससा -3वर होता त्याने 3 युनिटने जंप मारले. इथे आपले दाखवले आहेत पहा, 1 2 3 जंप मारली त्यानं, 1 2 3. आणि +3वर असलेल्या उभा असलेल्या सस्याने रॅबिटने 3 युनिट जंप मारली. तर आपल्या आणि जो -3वर होता त्याने राईट साईडला मारली, आणि जो +3वर +3वर होता त्याने डाव्या साईडला 3 युनिट्सने जंप मारली. तर ते दोन्ही ससे कुठे पोहोचणार आपल्याला विचारलेले आहेत. तर कुठे पोहोचणार बरं ते, तर ते दोघे 0वर जाऊन पोहोचणार, इथे आपल्याला दाखवलेले आहे पहा. तर ह्याचे आन्सर असणार 0. तर तिथे आपल्याला दाखवलेले आहे गणित करून त्याच्या आधारित -3 + +3 = 0 और +3 + -3 = 0. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणतीही ऑपोजिट डायरेक्शनला उडी मारली, म्हणजे जर लेफ्ट साईड म्हणजे
तेच नंबर असतील आणि लेफ्ट साईडवाल्यानं राईट साईडकडून मारली आणि राईट साईडवाल्यानं लेफ्ट साईडकडून मारली, म्हणजे दोन नंबर तेच असेल पण त्यांचे जे साईन असतील ते वेगवेगळे असेल तर त्याचं आन्सर नेहमी 0 येत असतं. आणि वेगवेगळे सायन्स 0पासून मारली, फ्रॉम 0पासून जर मारली फ्रॉम 0 तर ते दोघं ऑपोजिट नंबर्स असतात एकमेकाचे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ऑन अ नंबर लाईन ऑपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे, संख्या रेषेवर विरुद्ध संख्या 0पासून सारख्याच अंतरावर पण विरुद्ध दिशांना असतात तेव्हा विरुद्ध दिशेला असतात. 0पासून उड्या मारल्या तर म्हणजे उड्या मारल्या म्हणजे संख्या त्या. त्याच्यानंतर द सम ऑफ ऑपोजिट नंबर्स इज 0. 0 डज नॉट हॅव ऑपोजिट नंबर. म्हणजे आपलं काय सांगितलेलं आहे की सम ऑफ ऑपोजिट नंबर आणि त्या ऑपोजिट नंबरची म्हणजेच एकाला प्लसचं साईन आहे आणि एकाला मायनसचं साईन आहे ते ऑपोजिट नंबर आहेत. आणि त्या ऑपोजिट नंबरची जर आपण ॲडिशन केली त्यांचे सम केले तर त्याचे येणारे उत्तर हे 0 असते आणि 0ला ऑपोजिट नंबर नाही म्हणजे 0ला साईन नसतं हे आपल्याला यावरून समजते. आता ह्याच्यानंतर मॅथमॅटिकल डिस्कस. आता आपल्याला गणितीय चर्चा करायची. काय करायचे चला पाहूयात. इन द अबोव डायग्राम अमित शॉप has stairs leading from the ground level to the upper floor and the basement. म्हणजे आपल्या इथे काय सांगितले, इथे आपल्या एक आकृती दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे आपल्याला. अमित शॉप आणि ही ग्राउंड लेवल आहे. अमित शॉपच्या खालची लेवल म्हणजे ग्राउंड लेवल. आता तिथे काय आहे पहा, जी जमिनीची पातळी आहे ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्यापासून वरचा जो भाग आहे अप्पर फ्लोअर जो आहे तो आपल्या इथं दाखवलेला आहे. आणि द स्टेअर लीडिंग ऑफ अप्पर फ्लोअर ॲट शो पॉझिटिव्ह इंटिजर्स. म्हणजे जो अप्परवाला भाग आहे तिथे पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे 1 2 3 4 5 असं आपल्याला दाखवलेले आहे. आणि रिस्पेक्टिव्हली अँड द स्टेअर लीडिंग टू द बेसमेंट अँड शो द निगेटिव्ह नंबर. आणि जी खालची ग्राउंड लेवल आहे जमिनीची पातळी ग्राउंड लेवल त्याला -1 -2 म्हणजे निगेटिव्ह इंटिजर्सचे साईन दिलेले आहे म्हणजे नंबर्स दिलेले आहेत निगेटिव्ह इंटिजर्स. रिस्पेक्टिव्हली अँड द ग्राउंड लेवल इज शो ॲज 0. आणि जी ग्राउंड लेवल आहे ग्राउंड लेवलपासून जी खालचा भाग आहे असे नव्हते हा ग्राउंड लेवल नाही आहे, हा ग्राउंड लेवलच्या खालचा भाग आहे. आणि अमितची शॉप म्हणजे ग्राउंड लेवलचा अप्पर भाग आहे म्हणजेच वरचा भाग आहे आणि हा ग्राउंड लेवलचा खालचा भाग आहे. आणि ग्राउंड लेवलला 0 आपल्याला इथे मानलेले आहे दाखवलेले आहे. राईट द नंबर्स ऑन द स्टेप अमित विल रीच इन इच मूवमेंट ॲज ॲन इंटिजर्स. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रत्येक हालचालीमध्ये अमित कोणत्या पायरीवर पोहोचला ते आपल्याला पूर्णांक संख्येत लिहायचे आहे. तर म्हणजेच इंटिजर्समध्ये लिहायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, यातील आपल्याला डिस्कस करायचे आहे ना त्यामुळे. अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम ग्राउंड लेवल. आता ग्राउंड लेवलपासून तो 3 स्टेप वर गेला म्हणजे अपर गेला. आता ही आहे ग्राउंड लेवल. आता ह्याच्यापासून 3 स्टेप आपल्याला वरी जायचे आहे. अमित म्हणजे आपल्याला नाही जायचे, अमित गेलेला आहे. तर आता फर्स्ट लेवल, सेकंड अँड थर्ड. मग आता याचे आपल्याला काय सांगितले, अमित जमिनी पातळीवरून 3 पायऱ्या वर गेला म्हणजे ग्राउंड लेवलपासून तो 3 पायऱ्या वर गेला. तर आता तो कुठे पोहोचेल तर तो +3वर पोहोचेल. तर इथं प्लसचे साईन नाही दिले तरी चालते. आता ह्याच्यानंतर सेकंड पाहूया. अमित कम डाऊन 2 स्टेप फ्रॉम ग्राउंड लेवल. आता तो ग्राउंड लेवलपासून खाली आला 2 स्टेप, फर्स्ट स्टेप अँड सेकंड स्टेप. तर आता -2 तो कुठे पोचणार -2वर. तर ह्याच्यानंतर तिसरा थर्ड. अमित वेंट अप 3 स्टेप्स फ्रॉम ग्राउंड लेवल अँड देन वेंट बॅक अप 2 स्टेप. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेलं आहे, अमित जो आहे ना, अमितने
जमिनी पातळीवर म्हणजे ग्राउंड लेवलवरून 3 पायऱ्या वर जाऊन परत 2 पायऱ्या वर गेला. म्हणजे पहा काय म्हणते, अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम ग्राउंड लेवल. आता अप म्हणजे वरी गेला तो 3 स्टेप, बरोबर. आता त्याच्यानंतर देन वेंट बॅक अप 2 स्टेप म्हणजे अजून पुन्हा तो 2 स्टेपवर गेला. आता आधी पहा 1 2 3 स्टेप आला तो, आणि नंतर पुन्हा 1 and 2 स्टेपवर तो इथे आला. तर काय येणारच आहे, 3 + 2 5. त्याचे आन्सर विल बी 5. आता ह्याच्यानंतर अमित वेंट डाऊन 2 स्टेप म्हणजे आधी तो 2 स्टेप खाली गेला, इथे पोचला. नंतर फ्रॉम ग्राउंड लेवलपासून अँड कम बॅक डाऊन 2 स्टेप, पण पुन्हा तो 2 स्टेप खाली आला म्हणजे तो -4वर पोचला. आन्सर विल बी -4. ह्याच्यानंतर पहा अमित वेंट अप 2 स्टेप फ्रॉम ग्राउंड लेवल अँड केम डाऊन 2 स्टेप अगेन. म्हणजे आता इथे काय सांगितले, अमित ग्राउंड लेवलपासून 2 पायऱ्या वर जाऊन परत 2 पायऱ्या खाली आला. म्हणजे आधी तो 2 पायऱ्या वर गेला तेव्हा इथं आला, आणि 2 पायऱ्या खाली आला, त्याचं उत्तर विल बी 0. अशा प्रकारे. आता आपण हा पॉईंट पाहिला ऑपोजिट नंबर्सवाला. आता आपण ह्याच्यानंतरचा पॉईंट पाहूयात, जो की आहे सम ऑफ होल नंबर्स, म्हणजे त्याला मराठीतून म्हणतात पूर्णांक संख्येची बेरीज. आता आपल्याला पाहिजे आहे पूर्णांक संख्यांची बेरीज. आता हे समजण्यासाठी मी प्रत्येक ह्याला काय म्हणतात मराठीतून हे सांगतो. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता पूर्णांक संख्येची बेरीज शिकायची आहे. म्हणजेच इथे मला वाटत आहे की इथे होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या येते, पण होल नंबर नाही, ते इंटिजर्सचे दिले आहे. म्हणजे इथे जे आहे ते होल नंबरच्या जागी इथे इंटिजर्स पाहिजे होते, कारण की इथे देताना इंटिजर्सचे दिले आहे, लिहिताना होल नंबर्सचे लिहिले आहे. मग इथे पूर्णांक संख्येचेच पाहिजे होते, पण आता इथे काही मिस्टेक झाली असून जाऊ द्या. आता आपण इंटिजर्स समजूनच करूयात, कारण की इथे सर्व इंटिजर्स आहेत, होल नंबर पण आहेत. होल नंबर म्हणजे नॅचरल नंबर असतात, +0 असतो. तर जाऊ द्या, काहीतरी मिस्टेक झाली असेल, पण पूर्णांक संख्येचीच बेरीज आहे इथे लिहिलेले योग्य आहे, इंटिजर्स नाही. ओके, तर जाऊ द्या. आता आपण पुढचं पाहू. अंडरस्टँड. आता आपल्याला समजून घ्यायचे काय, आता हे जो आता ही जी डिस्क आहे अशी प्लसवाली, अशी प्लसची, ही जी डिस्क आहे ना, ती डिस्क +1ची आहे. म्हणजे एक डिस्क बरोबर अशी प्लसची साईन असलेली एक डिस्क बरोबर +1 म्हणजे 1 प्लसचा, आणि अशी मायनसची एक डिस्क म्हणजेच -1. अशा प्रकारे आपल्याला इथे समजून घ्यायचे की आता आपले सायन्स दिलेलं आहे, तिथे ह्याला हे म्हणणार आहेत, ह्याला हे म्हणणार आहेत. त्याच्यानंतर द सम ऑफ 2 ऑपोजिट नंबर इज 0 मीन्स व्हॅल्यू ऑफ द पेअर प्लस अँड मायनस इज 0. अशी एक डिस्क प्लस मायनसची डिस्क इज इक्वल टू 0 पेअर, यावर लक्षात ठेवायचे. इथे आपल्याला हे आणि हे दोन्हीचे दाखवले, याचे आन्सर 0 येते. +1 + -1 इज इक्वल टू 0, म्हणजेच हे 0. आता ह्याच्यानंतर सम ऑफ इंटिजर्स विथ द सेम साईन, म्हणजे समान चिन्ह असणाऱ्या पूर्णांक संख्यांची बेरीज आपल्याला इथे पाहायची आहे. म्हणजे ज्यांची साईन इक्वल आहे त्यांची बेरीज, ही तर आपली साधी बेरीज आहे पहिली. म्हणजे आपण जी ॲडिशन करतो, सम करतो, हे आपले पहिले साधे आहे. कसे करणार, तर प्लसचे 4 आहेत, अधिक म्हणजेच प्लसचे 3, आन्सर +7. ओके. आता ह्याच्यानंतर सेकंड, आता हे पाहायचे आहे आपल्याला, आणि सबट्रॅक्शन करताना लेफ्ट साईडला जायचे असते आणि ॲडिशन करत असताना राईट साईडला जायचे असते, हे आपल्याला माहीत आहे. पण हा नियम फक्त धनसंख्या म्हणजेच इंटिजर्समध्ये पॉझिटिव्ह इंटिजर्समध्येच लागू होतो. पण निगेटिव्ह इंटिजर्स जर प्लस करायचे असतील, म्हणजे सेकंड नंबरला अशा प्रकारे इथे काय केले आहे, अशी एक नंबर लाईन आहे. ओके, इथे 0
अशा प्रकारे 1 2 3 4 -1 -2 -3 -4 अशा प्रकारे समजा आहे. आणि आता आपल्याला हा 0 आहे, दिसत नसेल काय तर आता इथं पहिला +4 आहे. +4 कुठं हा आला. आता आता ॲडिशन करायची आहे. त्याच्या पुढे काढावं लागतील. 5 6 7 8 9 समजा. ओके, आता ॲडिशन करायची आहे तर राईट साईडला जाणार बरोबर. आता किती स्टेप राईट साईडला जायचे? 3 1 2 and 3 आन्सर 7 हे झाले. पण आता हे जे निगेटिव्ह जे असते तेव्हा निगेटिव्ह नंबर जर प्लस करायचा असेल तर तो मायनस करायचा असतो. म्हणजे आपण हे पहिल्याचं नाही, ते दुसऱ्या नंबरला असतो. जेवढा अंक प्लस करायचा, जेवढी संख्या प्लस करायची, जेवढा नंबर ॲडेड करायचा, तो नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर मग राईट साईडला जायचं नंबर लाईनवर, म्हणजे ॲडच करायचं. पण जर तो नंबर निगेटिव्ह असेल तर म्हणजे सेकंड नंबरचा नंबर, हे लक्षात ठेवायचे. आणि जर तो नंबर निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह जर तो नंबर निगेटिव्ह असेल तर लेफ्ट साईडला जायचं. कारण की कसे ते पाहूयात इथे. आता ते कुठे आहेत? इथे 1 2 3 -5 -6 -7. ओके, आता 3 कुठे आहेत? इथे. बरोबर. आता प्लस निगेटिव्ह नंबर करायचा आहे. निगेटिव्ह करायचा म्हणजे इथे राईट साईडला नाही, लेफ्ट साईडला जायचं. उलट प्लस करायचा असेल निगेटिव्ह नंबर तर लेफ्ट साईडला जायचं, आणि मायनस करायचा असेल निगेटिव्ह नंबर तर म्हणजे राईट साईडला जायचं. म्हणजे इंटिजर्समध्ये पॉझिटिव्ह इंटिजरला आपल्यासारखेच आपली जी अशी पद्धतीच करतात, पण निगेटिव्ह इंटिजर्सला उलटे करतात. मग आता काय होणार पहा. 2 स्टेप 1 and 2 आन्सर -5. ओके, हे सांगायचे होते मला. त्यासाठी मी हे नंबर लाईन काढली होती. तर आता मी खोडून टाकली. आता हे कळालेच असेल तुम्हाला की कशामुळे ते येते. रूल: while adding integers with the same sign, the number should be added regardless of the sign and the resulting sum should have the same sign. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेलं आहे ते कसे करायचे असते. तर नियम काय आहे, याचा रूल काय आहे. समान चिन्ह असल्यावर पूर्णांक संख्येची बेरीज करताना चिन्हाचा विचार नाही करायचा. आपल्याला चिन्हाचा विचार न करता डायरेक्ट बेरीज करायची, आणि संख्येवर जे चिन्ह आहेत ते दोन्ही संख्येला ॲड करणाऱ्या तर त्या दोन्ही संख्येचे चिन्ह द्यायचे आपले इथे सांगितलेले आहे. पण ते कशाहून आले, का आले ते आता मी तुम्हाला ते काढून दाखवले होते. तर तो पण एक रूलच आहे, तो पण लक्षात ठेवायचा. कारण की नुसतं रूल पाठ करून उपयोग नसतो. म्हणजे ते कशाहून आले ते मी कळावं लागते, त्यामुळे मी सांगितले, मला समजले होते तसे. तर त्याच्यानंतर पहा, सम ऑफ इंटिजर विथ डिफरंट साईन. आता आपल्याला ॲडिशन करायचे, सम करायचे, पण डिफरंट साईन. आता इथे सेम साईन होते बा, प्लस प्लस मायनस मायनस, पण आता प्लस मायनस मायनस प्लस असे साईन येणार. इथे पण हाच रूल लागू होता, फक्त तो जरा वेगळ्या पद्धतीने ते आपण पाहूयात कसे. आता फर्स्ट जे आहे आपलं क्वेश्चन हे आता यामधील उदाहरणामध्ये एक्झाम्पलमध्ये, तर तो आहे फर्स्टवाला +4 -2. आता हे कसे करू. आता आपण पुन्हा एकदा नंबर लाईन काढूया. समजावे लागेल ना. तर इथे 0 -1 -2 -3 -4 -5 and -6. ओके, and 1 2 3 4 5 and 6 अशा प्रकारे. तर आता आपल्याला मी सांगितले होते, आता ते रूल वापरायचे आपल्याला. ते कसे आले ते पण समजावे लागते. इथे आपल्याला रूल दिलेला आहे काढण्यासाठी, पण ते समजायला पण लागते कशामुळे काय आले ते. तर आता +4 कुठे आहेत? इथे आहेत, डॉट देऊयात आपण इथे. आता मायनस करायचे आहेत, म्हणजे प्लस करायची मायनस संख्या. तर मायनस करताना ॲडिशन करताना मी सांगितले होते राईट साईडला जायचं असते. पण जर निगेटिव्ह नंबर
ॲड करायचा असेल तर राईट साईडला नाही लेफ्ट साईडला त्याचे उलटे करायचे आणि सबट्रॅक्शनमध्ये लेफ्ट साईडला नाही राईट साईडला जायचे. तर आता आपण इथे काढले होते तेव्हा राईट साईडला गेलो होतो, प्लस नंबर ॲड करायचा होता, पण इथे आपल्याला मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबर ॲड करायचा आहे, पॉझिटिव्ह नाही करायचा. तर लेफ्ट साईडला जायचे, राईट साईडला जायचे नाही. तर आता 1 and 2 आन्सर विल बी +2. इथे आले बा +2. कसे आले ते समजले असेल आता तुम्हाला. आता याच्यानंतर उलटे नाही तसाच प्रश्न आहे. आता याचे उत्तर कसे काढायचे बा. +3 आहेत, थांबा एक खोडते. तर आता पहा इथे आहेत प्लसवाले 3. आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत -5 म्हणजे लेफ्ट साईडला जायचं, राईट साईडला जायचं नाही, उलटं करायचं असतं. आता 5 टाइम्स जायचं, 1 2 3 4 5, आन्सर -2. आता समजले असेल जेव्हा मायनस संख्या ॲड करायची असेल तेव्हा लेफ्ट साईडला जायचं आणि प्लस संख्या ॲड करायची असेल तर राईट साईडला जायचं. आणि सबट्रॅक्शनमध्ये प्लस संख्या ॲड करायची असेल म्हणजे पॉझिटिव्ह नंबर ॲड करायचा असेल तर लेफ्ट साईडला जायचं आणि निगेटिव्ह नंबर ॲड करायचा असेल तर राईट साईडला जायचं. हा म्हणजे हे समजण्यासाठीचा रूल आहे, पण खरा रूल आपल्याला इथे दिलेला आहे. म्हणजे पटकन जर उत्तर काढायचे असेल तर, आणि पटकन उत्तर काढण्यासाठी हाच रूल वापरायचा असतो. पण जर कुणी विचारले किंवा कुणी असे कधी प्रश्न पडतो की हे का आले असेल, ह्याला असे का करतात, तर ते समजण्यासाठी हे मी सांगितले तुम्हाला. तर रूल काय पहा. व्हाईल ॲडिंग इंटिजर्स विथ डिफरंट साईन सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द लार्ज नंबर रिगार्डलेस ऑफ द साईन अँड गिव साईन ऑफ लार्जर नंबर टू द आन्सर. आता हा रूल आहे. काय म्हणता आहे हा रूल. तर जी मोठी संख्या असते जेव्हा डिफरंट साईनची ॲडिशन करायची असते इंटिजर्समध्ये, तेव्हा त्या दोन्हीपैकी जो मोठा नंबर आहे त्यातून छोटा नंबर मायनस करायचा, सबट्रॅक्ट करायचा आणि मोठ्या नंबरचे साईन द्यायचे. म्हणजे आता पहा +4 होते तर त्याच्यातून -2 आता मायनस करायची, साईनचा तोपर्यंत विचार करायचा नाही. तिथे 2 येणार आणि मोठी संख्या कोणती आहे 4, तर +2. अशा प्रकारे ह्याचे पण तशाच प्रकारे आहेत. तर अशा प्रकारे आपण सम ऑफ होल नंबर्स पाहिले. सम ऑफ होल नंबर्स म्हणजे होल नंबर्स नाही, इंटिजर्स होते तिथे. सम ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्याची बेरीज आपण इथे पाहिली. आता आपण सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स पहा. इथे इंटिजर्स दिले आहे, इथे चुकून होल नंबर्स आलते काही की इथे ते जरा मिस्टेक झाली, प्रिंट मिस्टेक असं मला वाटायले. जर नसेल तर सांगत. तर इंटिजर्स, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स आता आपण पाहूयात. तर मग पाहूयात आता सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. ह्यालाच मराठीतून काय म्हणतात तर पूर्णांक संख्यांची बेरीज. पूर्णांक वजाबाकी संख्यांची बेरीज नाही, बेरीज आपण पाहिली. आता आपल्याला सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी पाहिजे आहे, ते मी चुकून म्हटले बेरीज. तर इथे आता पूर्णांक संख्यांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन आता आपल्याला पाहायचे आहे. चला तर मग आता आपण पाहूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिले आहे पहा. सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स विथ द सेम साईन. आता सेम साईनचे सबट्रॅक्शन आपल्याला पाहायचे आहेत, म्हणजे ++ आणि -- असे सेम साईनचे सबट्रॅक्शन आपल्याला पाहायचे आहेत. तर पहा इथे आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे, एक्झाम्पल. +5 -+3 म्हणजे 5 + 3 तर किती येतात 2. पण आता आपल्याला माहिती आहे 2 येते. आणि याच्यानंतर हिअर ऑफ धिस सबट्रॅक्शन फ्रॉम 5 असे डिस्क आहेत प्लसच्या, आणि नंतर रिड्यूस 3 अशा प्रकारच्या प्लसवाल्या डिस्क. आता ह्या कमी केल्या आहेत, 1 2 3 आन्सर विल बी +2. पण आता हे कसे आले. आता हे आहे नंबर लाईन. ओके, इथे 0 1 2 3 4 1 2 3 4 -1 1 2 3 4 -2 -3
-3 - 4. ओके, आता पहा मी काय म्हटले होते की ॲडिशन करत असताना सेम साईनचे म्हणजे जर तसं नाही, सेम साईनचे ॲडिशन नाही, ॲडिशन करत असताना म्हणजे कोणती संख्या ॲड होईल ते आधी बघायचं समजून घेण्यासाठी, बरं का. आणि जर आपल्याला डायरेक्ट लवकर उत्तर काढायचं असेल फास्टमध्ये तर अशा प्रकारचे रूल वापरायचे. पण ते कसे आले ते समजण्यासाठी मी सांगत आहे. तर ॲडिशन करत असताना म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स ॲड करायचा असेल तर राईट साईडला जायचं आणि निगेटिव्ह नंबर ॲड करायचा असेल तर लेफ्ट साईडला जायचं. तर सबट्रॅक्शनमध्ये काय असते, पॉझिटिव्ह नंबर्स ॲड करायचा असेल तर लेफ्ट साईडला जायचं, सॉरी ॲड नाही, पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा असेल तर लेफ्ट साईडला जायचं आणि निगेटिव्ह नंबर जर सबट्रॅक्ट करायचं असेल तर राईट साईडला जायचं. म्हणजे उलटं आहे त्या दोघांचं. तर आता काय करायचं पहा, आता 5 कुठे आहे, 5 नाही करायचं 5. ओके, आता इथून आपल्याला +3 मायनस करायचे, पॉझिटिव्ह नंबर मायनस करायचा आहे, बरोबर. पॉझिटिव्ह नंबर मायनस करत असताना लेफ्ट साईडला जायचं. किती वेळेस, 3 टाईम, 1 2 and 3 आन्सर विल बी +2. अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पानावर नेक्स्ट पेजवर अजून एक उदाहरण दिले आहेत सेम साईनवाले. आता हे काय आहेत पहा, नेगेटिव्ह नंबरचे साईन आहेत. तर काय करायचे, आधी नंबर लाईन काढायची. समजण्यासाठी मी असे सांगत आहे, रूल वापरूनच करायचे असते हे, पण ते समजावे म्हणून सांगत आहे. -4 -3 -2 -1 1 2 3 4 and 5. ओके, आता सॉरी इकडे घ्यावं लागून -5. आता -5 येऊन आता निगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे तर राईट साईडला जायचं निगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करण्यासाठी आणि पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करण्यासाठी लेफ्ट साईडला जायचं. ओके, आता राईट साईडला जाऊयात. 1 2 3 आन्सर विल बी -2. अशा प्रकारे इथे आपल्याला दाखवले आहे ते करून. त्याच्यानंतर फ्रॉम दिस इट कॅन बी सीन दॅट सबट्रॅक्टिंग द सेकंड नंबर फ्रॉम द फर्स्ट means adding the opposite of the second number to the first number. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे, तर आपल्याला इथे रूल सांगितलेला आहे. काय रूल, एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येच्या विरुद्ध संख्येला पहिल्या संख्येत मिळवणे, अशा प्रकारचा ह्याचा अर्थ आहे. ओके, आता हा तुम्हाला समजलाच असेल. तर इथे अशाच प्रकारची आपण कृती केलेली आहे. मायनसच करायचे असतात ते, म्हणजेच मिळवणे असतं. आता हे समजले आहे. आता ह्याच्यानंतर आपण पाहूयात सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स विथ डिफरंट साईन. हा रूल आहे, हा सुद्धा लक्षात ठेवायचा. पण ते कशावरून आले, का म्हणून आले म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवायचे. आता ह्याच्यानंतर पहा, आता भिन्न चिन्ह म्हणजे डिफरंट साईन्स जे आपल्या आता सबट्रॅक्शनचे गणित उदाहरणे एक्झाम्पल्स पाहूयात. तर पहिले एक्झाम्पल आहे +4 -2. आता नंबर लाईन काढल्याने हे समजते. ओके, आता इथे 0, तर इथे मी नंबर लाईन काढलेली आहे पहा. आता आपण हा रूल वापरू शकतो इथे. तर आता कोणता नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे, आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे निगेटिव्ह नंबर. आणि निगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करताना कोणत्या साईडला जावे लागते, तर निगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करत असताना राईट साईडला जायचे असते. जरी पहिला नंबर पॉझिटिव्ह असेल तर सबट्रॅक्ट कोणता नंबर करायचा आपल्याला, निगेटिव्ह. मग राईट साईडला जायचे. 1 and 2 आन्सर विल बी 6. ओके, तर इथे आपल्याला 6 आन्सर आले दिसत आहे. इथे काय दिले आहे पहा, सबट्रॅक्टिंग -2 फ्रॉम 4 मीन्स ॲडिंग द ऑपोजिट ऑफ -2 to 4. म्हणजे अशा प्रकारे इथे काय सांगितलेले आहे, सबट्रॅक्शन करणे +4 मधून -4ला सबट्रॅक्ट करणे म्हणजे त्या दोघांची ॲडिशन करणे. ओके, याचा असा अर्थ होतो. आता ह्याच्यानंतर दुसरं त्यातीलच एक्झाम्पल आहे -4 - +2. इथे काय करायचे असते पहा,
इथे सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी नंबर लाईन काढून सांगत आहे, समजावे की ते रूल कशामुळे झाला किंवा ते का आले तसे आन्सर त्याचे हे समजण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे नंबर लाईन काढून सांगत आहे. 5 -1 -2 -3 -4 -5 and -6. दिसत नसेल तर सांगते मी एकदा. इथे 0 आहे, -1 -2 -3 -4 -5 -6. त्याच्यानंतर इकडे आहेत, इथे एक 6 काढते. 0च्या राईट साईडला 1 2 3 4 5 6. ओके. आता आपल्याला पॉझिटिव्ह नंबर ॲड करायचा आहे, पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. आता पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे लेफ्ट साईडला जायचे आणि निगेटिव्ह करत असताना राईट साईडला जायचे. तर आता -4 कुठे आहेत? इथे. आता कुठे जायचे आपल्याला? कोणता नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे? नेगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा असेल तर पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. आणि जेव्हा पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो तेव्हा कुठे जायचे असते? राईट नाही, लेफ्ट साईडला जायचे असते. नेगेटिव्हला राईट साईडला जायचे असते. 1 and 2 आन्सर विल बी -6. ओके. अशा प्रकारे हे आलेले आहे. आता आपण हे समजून सुद्धा घेतलेले आहे की ते कशामुळे तसे आले ते. तर अशा प्रकारे आता आपण सम ऑफ इंटिजर्स अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स पाहिलेले आहे. तर आता आपला प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवायचा आहे आपल्याला. तर चला हा नोटबुकवर सोडूया. तर पहा, यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? राईट द करेक्ट सिम्बॉल ग्रेटर दॅन लेस दॅन इन द बॉक्स बिलो. म्हणजे आपल्याला इथे आता सिम्बॉल्स लिहायचे आहेत आणि त्यातील पहिले एक्झाम्पल जे आहे त्याच्या आपल्याला -10सोबत कंपेअर करायला कुणी दिलेलंच नाही आहे. इथे आपण काय करणार? इथे आपण 0 घेऊयात किंवा आपण इथे कोणताही नंबर घेऊ शकतो. जाऊ द्या, मी इथे 5 घेते. 5. ओके. आता 5 समजा अशी मी इथे नंबर लाईन काढली. 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4 मायनस आहे. तर पहा, जे 0 पासूनचे राईट साईडचे नंबर्स असतात ते नेहमी ग्रेटर असतात लेफ्ट साईडच्या नंबरपेक्षा. हे राईट साईडचे ग्रेटर असतात आणि हे लेस असतात. म्हणजे राईट साईडचे जे नंबर्स असतात ते ग्रेटर दॅन असतात लेफ्ट साईडच्या नंबर्ससोबत कंपेअर केल्यावर, आणि लेफ्ट साईडच्या नंबरसोबत लेफ्ट साईडचे नंबर लेस दॅन असतात राईट साईडसोबत कंपेअर केल्यावर. आणि 0 हा इकडून पाहिला तर ग्रेटर दॅन असतो आणि इकडून पाहिला तर लेस दॅन असतो. आता हे समजले असेल तुम्हाला. आता ह्याचे आन्सर किती कोणते येईल बरं? तर आता ह्याचे आन्सर येईल ते लेस दॅन, कारण की हे मायनसचे आहेत म्हणजेच लेफ्ट साईडचे नंबर्स आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत. निगेटिव्ह नंबर्स प्रत्येक वेळेस लेस दॅन असतात पॉझिटिव्ह नंबर्सपेक्षा. आता ह्याच्यानंतर सेकंड नंबरचा आहे -19. तर कंपॅरिझन करायचं आपल्या इथे बॉक्स आहे. आणि -5. त्याच्यामध्ये काय येईल बरं? जो नेगेटिव्ह नंबर्स असते त्यामध्ये जो लहान दिसतो तो मोठा असतो. म्हणजेच ते जेवढे 0च्या जवळजवळ असते तेवढे ते मोठे असतात. म्हणजे आता 19 मोठा आहे जर आपण साईन नाही पाहिले तर, पण जर साईनचा विचार केला तर 5 मोठा आहे म्हणून लेस दॅन. ह्याच्यानंतर थर्ड 0 हा मोठा आहे -3पेक्षा. ह्याच्यानंतर आता हे आपले साधे एक्झाम्पल आहे. आता यामध्ये जो मोठा तो मोठाच असतो कारण की पॉझिटिव्ह नंबर्स आहेत दोन्ही पण. आता ह्याच्यानंतर
आता 0 हा लहान झाला कारण की पॉझिटिव्ह नंबर आहे. जर इथे मायनसचे साईन असते तर हा मोठा झाला असता, पण 0 आता छोटा झाला. आता ग्रेटर दॅनचे साईन, इथे पण ग्रेटर दॅनचे साईन कारण की दोघांना मायनसचे सिम्बॉल आहेत. जो मोठा तो छोटा आणि जो छोटा तो मोठा. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपले सॉल्व. आता आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन आन्सर, म्हणजे आपले इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत काही. आता हे तर आपले साधे एक्झाम्पल आहे. 4 + 7 किती होतात, म्हणजे याला साईन नाही, साईन आहेत प्लसचे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्याची डायरेक्ट ॲडिशन करायची असते. 4 + 7 किती होतात, 11. ओके. नेक्स्ट आहे -4 + -5 तर किती होतील बरं. आता ह्यामध्ये सुद्धा ॲडिशन करायची असते आणि सिम्बॉल मायनसची जायची असते कारण की निगेटिव्ह नंबर ॲड करत असताना लेफ्ट साईडला जायचे असते आणि पॉझिटिव्ह नंबर ॲड करत असताना राईट साईडला जायचे असते नंबर लाईनवर 0 पासून. त्याच्यानंतर इथे काय असेल, 4 + 5 9 तर आन्सर -9. आता त्याच्यानंतर जेव्हा एक निगेटिव्ह नंबर आणि एक पॉझिटिव्ह नंबर असेल आणि त्याची ॲडिशन करायची असेल तर जी लार्जर नंबर आहे, जो बिगेस्ट नंबर आहे, त्या लार्जर नंबरमधून जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो स्मॉलेस्ट नंबर मायनस करायचा आणि लार्ज नंबरचे सिम्बॉल द्यायचे. आणि ते कशामुळे आले ते बी मी तुम्हाला सांगितले होते नंबर लाईन काढून. म्हणजे जेव्हा आपण ॲडिशन करतो पॉझिटिव्ह नंबरची तर राईट साईडलाच जायची असते आणि ॲडिशन जो नंबर ॲड करायचा आहे तो पॉझिटिव्ह आहे म्हणून राईट साईडला जायचे असते, म्हणूनच त्याचे सबट्रॅक्शन होते ॲडिशनमध्ये. तर आता इथे -5 येणार. आपण साईन कशाचे दिले, जो मोठा नंबर आहे, जो ग्रेटेस्ट नंबर आहे त्याचे, आणि मायनस केले 7मधून, तर आन्सर विल बी -5. नेक्स्ट 4th नंबरचा इथे पहा, इथे सुद्धा तसेच करायचे असते. इथे प्लसचे साईन येणार. आता इथे निगेटिव्ह नंबर ॲड करायचा आहे तर लेफ्ट साईडला जायचे, राईट साईडला नाही जायचे. तिथं आन्सर काय येणार 8. आता नेक्स्ट पहा, त्याची ॲडिशन करायची कारण की हे दोन्ही म्हणजे सारखेच सिम्बॉल्स आहेत, त्यांना सेम सिम्बॉल्सचे आहे, ते डिफरंट सिम्बॉल्सचे नाही आहेत. आणि याची ॲडिशन करायची आहे आणि जेव्हा निगेटिव्ह नंबर ॲड करायचा असतो तेव्हा लेफ्ट साईडला जायचे असते म्हणून. आणि आता याचे आन्सर काय येणार 3 + 2 5 and 6 + 9 95 मायनसवाले बरं. ओके. नेक्स्ट लास्ट आहे याच्यातील. पहा इथे तर काय मायनस आहे प्लस प्लस आहे. इथे आपला किती छान प्रश्न आहे पहा, ॲड करायचे आहेत. आता याचे आन्सर 0 येते कारण की ऑपोजिट नंबर्स आहेत, पण हे कसे आले माहिती का, नंबर लाईन काढली. ओके, इथे मी काढून दाखवते. आता एवढे नाही काढता येणार. आता एक सोपे त्याच्यासारखेच एक दुसरे उदाहरण घेऊयात. 1 2 3चे घेऊयात आपण 3. ओके. -1 -2 -3. आता एवढा मोठा नंबर नाही पण त्याच्यासारखे एक आपण घेऊ शकतो. तर आता समजा आपण -3वर आहोत आणि +3 ॲड करायचे असते. जर पॉझिटिव्ह नंबर ॲड करायचा असेल तर राईट साईडला जावं लागते. तर 3 टाइम्स राईट साईडला जावं लागेल आपल्याला. 1 2 and 3 0. कसे आले ते तुम्हाला समजलेच असेल. तर आता ह्याचे ऑपोजिट नंबर्स आहेत म्हणून 0च येते आणि अशा प्रकारे समजून घ्यावं लागते, त्यामुळे आपल्याला समजते की ते का आले. आता ह्याच्यानंतर जसं क्वेश्चन आहे सॉल्व. आता हा सुद्धा सॉल्व आहे. इथे सबट्रॅक्शनचे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे 78 - -45. आता इथे मायनस करायची आहे निगेटिव्ह नंबर. जर मायनस करायचं असेल तर राईट साईडला जायचे असते. म्हणजेच आपल्या इथे काय करायचे आहे तर, आणि हा जो नंबर आहे तो ऑलरेडी पॉझिटिव्ह नंबर आहे आणि राईट साईडला जायचे म्हणजे पॉझिटिव्ह नंबरकडेच जायचे, म्हणून आता या दोघांची ॲडिशन करायची सबट्रॅक्शन असेल तर. चला आता याची ॲडिशन करूयात. किती येते तर आता आपण याची ॲडिशन केली तर आन्सर आपल्याला भेटते 1 3. ते ॲड करायचे असतात आणि ते प्लस येते, पॉझिटिव्ह नंबर आहे. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरचे एक्झाम्पल आहे. दोन्ही मायनस आहेत. तर काय करायचे इथे अशा वेळी
तर इथे आपल्याला सबट्रॅक्ट कोणता नंबर करायचा आहे, म्हणजे कोणता नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, तर 27 हा निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबरचे सबट्रॅक्शन म्हणजे निगेटिव्ह नंबर जर सबट्रॅक्ट करायचा असेल तर कोणत्या साईडला जावं लागते, राईट का लेफ्ट, तर राईट साईडला जावं लागते. तर आता आपण राईट साईडला गेलो तर ते 19 क्रॉस होणार, +8 येणार, मग याचे आन्सर काय येणार, +8. ओके, आता ह्याचे आन्सर आले +8. ह्याच्यानंतरचे जे आहे ते आहे प्लस ह्याच्यासारखेच आहे, मग याचे ॲडिशन होणार. किती येणार ह्याचे आन्सर, तर ह्याची आपण ॲडिशन केली तर ह्याचे आन्सर येते 185 पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह नंबर आहे. आता ह्याच्यानंतर नेगेटिव्ह नंबरमधून पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. जर पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा असेल, पॉझिटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा असेल तर लेफ्ट साईडला जायचे असते, म्हणजे ह्याचे आन्सर काय येणार, तर -302 320. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोन्ही सिम्बॉल्स, म्हणजे आता ह्याच्यातून काय करायचे, मायनसच करायचे आणि मायनसचा सिम्बॉल येणार, कारण की निगेटिव्ह नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे तर राईट साईडला जायचे असते, म्हणून आपल्याला इथे तसे करावे लागते. आता याचे सबट्रॅक्शन केल्यावर याचे आन्सर इथे 9, पण आता ह्याला आपल्या निगेटिव्हचे साईन द्यायचे तर इथे येणार -9. नेक्स्ट आता इथे येणार +9. कशी आले, तर इथे हे छोटा नंबर आहे ना, तर जेव्हा नेगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचं राईट साईडला जायचे असते, तर इथे त्याच्यासारखे एक दुसरे एक्झाम्पल घेऊया. 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4. 3चे घेऊयात आपण. समजा नाही, इथे पहा 4 आहेत, -4 आहेत. ओके, आणि आता ह्याच्यामध्ये सबट्रॅक्ट करायचे असतील ह्याच्यामधून आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असेल समजा सबट्रॅक्शन आहे -4 -6. आता याचे आन्सर 9 येणार आहे. कुठे गेलं, ओके, हे आता याचे आपल्याला आन्सर काढायचे. तर आता इथे आहे, आता ह्यामध्ये नेगेटिव्ह नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे तर राईट साईडला जायचे 6 टाईम. 1 2 3 4 5 6, म्हणून याचे आन्सर काय येते 2, म्हणून येते त्याचे आन्सर 9 येते. आता हे आपला जो प्रॅक्टिस सेट 3.2 होता हा आपण इथे पूर्णपणे सॉल्व केला आहे, कंप्लीट केला आहे. आता नेक्स्ट आहे ते आपण पाहूयात. काय आहे नेक्स्ट,